नमस्कार मंडळी. 9 फेब्रुवारीला आपलं जे मीटअप झालं होतं त्यातला अजून एक व्हिडिओ शेअर करतोय. या पर्टिक्युलर ग्रुपनी ज्या पद्धतीने त्यांचा प्रोजेक्ट प्रेझेंट केला, सिनारिओ जसा इनॅक्ट करून दाखवला ना, दॅट वॉज रिअली इंटरेस्टिंग टू सी. हॅव अ लुक ॲट द व्हिडिओ. अँड येस, जे आपले अपकमिंग मीटअप्स आहेत त्याच्यात तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल तर आपले इंस्टाग्रामचे चॅनल्स आणि व्हॉट्सअपची कम्युनिटी ह्या सगळ्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतोय. एन्जॉय द व्हिडिओ. हॅलो एव्हरीवन, ही आमची UX डिझाईनची टीम आहे. ओके, कुठलंच कोऑर्डिनेशन नाही आहे. सो विल प्रेझेंट यू अ सिनारिओ. नाऊ आय एम ॲक्टिंग ॲज अ मॅनेजर अँड दीज आर माय फेलो डिझायनर्स. ओके, सो दत्ता, ते क्लायंटचं काम झालं का? ते काल एजन्सीवरती द्यायचं होतं, आपलं काल आला होता प्रोजेक्ट, झालं का ते करून? सुरुवात केली होती, मी कधीला पास केलं होतं. तिच्याकडून मला अजून अपडेट नाही आला त्या कामाबद्दल. ओके, पण मी कालच तुम्हाला पाठवली ना, तुम्हाला सेंड केली मी सगळी जी रिक्वायरमेंट होती क्लायंट होती सगळी सेंड केली मी. मला आधी त्यामध्ये कुठं केलं मी काल तुला रिक्वायरमेंट पाठवलं होतं, त्यांचं काय झालं? ॲक्च्युली काल रात्री खूप लेट मला रिक्वायरमेंट आल्या, तर मी आज सकाळी करायला विसरले. अरे असं नाही सांगणार ना. हा रिप्लाय माझ्यापर्यंत नाही आला. ओके, सो लाईक दिस इज सिनारिओ की टीममध्ये काहीच कोलॅबोरेशन नाही आहे. क्लायंटकडनं डेटा येतोय पण तो कुणालाच माहिती नाही. आता हे कम्युनिकेशन आमचं तिघांचं झालं. या दोघांना यातलं काहीच माहिती नाही की मॅनेजरचं काय चाललंय, दुसऱ्या डिझायनरचं काय चाललंय, मला करायचंय की नाही करायचंय का. सो यावरती आम्ही एक सोल्युशन काढलंय. तर यावरती आम्ही म्हणजे ॲक्च्युली त्यांची एक ओल्ड सिस्टम आहे ज्यामध्ये ते मोस्टली गोष्टी पेपर वर्क जास्त करतात किंवा खूप सारे वेगळे वेगळे टूल्स यूज करतात. एखादा व्हॉट्सअपला मेसेज करतो, एखादा मेलच पाठवतो, कोणी म्हणते फिक जामलाच कनेक्ट करूया, मायरोला कनेक्ट करूया, असं चाललंय. सो त्यावरती आम्ही एक सोल्युशन काढलं की जे एक वेब ॲप असणार, जे वेब ॲप असेल बट ते मोबाईलमध्ये पण इन्स्टॉल त्यांना करता येईल असं. आणि त्यामध्ये मग आम्ही एक करतोय की सो हा त्याचा एक म्हणजे बेसिक एक ओव्हरव्ह्यू आहे ज्यामध्ये आपलं व्हॉट्सअपसारखं इंटिग्रेशन असेल, सो चॅट्स असतील, ग्रुप्स असतील. आणि यामध्ये आम्ही एक असं केलं की जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये तो क्लायंट पण ॲड असेल. सो आता बऱ्याचदा असं असतं की जे ज्युनियर डिझायनर्स आहेत त्यांना आपल्याला नाही ठेवायचं आहे टीममध्ये. मग त्यावेळेला फक्त TL आणि जे मॅनेजर्स वगैरे ते त्या टीममध्ये राहतील. देन ते तिथे त्या जो मेसेज आला आहे, रिक्वायरमेंट जी आली क्लायंटकडनं, त्याला तिथे एक हॅम्बर्गर ब्रेड क्रम मेनू देणार, ज्यामध्ये आपण त्यांना तिथे असाइन टूचं ऑप्शन देऊ. त्या असाइन टूमध्ये तिथे ड्रॉपडाऊनला सगळे जे टीम मेंबर्स आहेत त्यांची नावं येणार. देन तिथे प्रायोरिटी टू टास्क, प्रायोरिटी किती आहे ती देणार, ज्यामध्ये स्टार, स्क्वेअर आणि ट्रायंगल दिलाय. लो म्हणजे हाय प्रायोरिटी, मिड प्रायोरिटी किंवा लो प्रायोरिटी त्यानुसार. देन जर अपडेटेड सपोज ज्या टेक्नॉलॉजीज आहेत त्यानुसार यूज करायचं तर AI तो त्या प्रत्येक जो टीम मेंबरचा डेटा फेच करणार. देन त्यामध्ये असं असेल की सपोज त्याच्याकडे किती काम आहे. फॉर एक्झाम्पल चैतन्यकडे सध्या कोणता किती वर्कलोड आहे, तो चैतन्यच्या प्रोफाईलवरती गेल्यानंतर मॅनेजरला लगेच दिसणार की चैतन्य सध्या फ्री आहे, मी याला हे काम असाईन करू शकतोय, किंवा बाबा नाही सध्याकडे चैतन्यकडे खूप काम आहे मग मी हे काम राजश्रीला असाईन करतो. सो लाईक ते तिथं करू शकतात. देन यामध्ये सपोज आता एक काम मी आता असाईन करते चैतन्यला. सो चैतन्य दुसऱ्या फिग्माला तरी काम करतोय, तर चैतन्याला एक नोटिफिकेशन येणार